शेतकरी मित्रांनो नमस्कार. टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बायर क्रॉप सायन्स या कंपनीच्या इग्निटस या प्लांट ग्रोथ रेग्युलेटर विषयी माहिती बघणार आहोत. माहिती घेत असताना त्यातील घटक असेल, तसेच ते पिकात काय काम करते व त्याचे वापरण्याचे प्रमाण, किंमत, फायदे अशा सर्व माहितीवरती आज आपण चर्चा करणार आहोत. शेतकरी मित्रांनो, माहिती घेण्याआधी अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. तर शेतकरी मित्रांनो, कापूस किंवा इतर भाजीपाला पिकामध्ये आपल्याला जर का आपल्या पिकातील जास्त प्रमाणात वाढ होत असेल तर अशा वेळी आपण कोणतं प्लांट ग्रोथ रेग्युलेटर वापरलं गेलं पाहिजे. तर आज आपण बायर कंपनीच्या इग्निटस या प्रोडक्टविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला इग्निटस या प्रोडक्टविषयी संपूर्ण माहिती ही मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, बायर कंपनीच्या इग्निटस या प्लांट ग्रोथ रेग्युलेटरमध्ये आपल्याला कोणते घटक हे पाहावयास मिळत असतात. तर यामध्ये सायक्लानिलिडे हे 2.10% व मॅपिकाट क्लोराईड हे 8.40% हे आपल्याला SC म्हणजे सस्पेन्शन कॉन्सन्ट्रेट या फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला पाहावयास मिळत असतात. तर शेतकरी मित्रांनो, याची जर आपण मोड ऑफ ॲक्शन बघितली तर सायक्लानिलिडे तर हे पिकातील ऑक्सिजन वाहतूक अवरोधक म्हणून काम करते. त्यामुळे पिकातील ऑक्सिजन नियंत्रित होत असते. त्यामुळे पिकातील जी काही वाढ आहे ती नियंत्रित राहत असते. त्याच पद्धतीने शेतकरी मित्रांनो, मॅपिकॅट क्लोराईड तर हे पिकातील जिब्रेलिन्स संश्लेषण अवरोधक म्हणून काम करते. त्यामुळे पेशींची लांबी मंदावते व पिकातील उंची नियंत्रित होत असते. त्यामुळे पिकातील जी काही वाढ आहे ती नियंत्रणात राहत असते. त्याच पद्धतीने शेतकरी मित्रांनो, पिकात फवारणी केल्यावरती आपल्याला काय फायदे हे पाहावयास मिळत असतात. तर पिकातील उंची व पिकातील वाढ ही थांबवण्याचे काम करत असते. त्याच पद्धतीने फुलकळी अवस्थेत वापर केल्यावरती फुलांची संख्या वाढवते व पिकातील वाढ नियंत्रित करून जास्तीत जास्त फळे लागण्यास आपल्याला मदत करत असते. त्याच पद्धतीने शेतकरी मित्रांनो, कापूस पिकात फवारणी केल्यावरती बोंडांची संख्या तसेच सेटिंग व बोंडांचा आकार वाढवण्यासाठी आपल्याला चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी इग्निटस हे मदत करताना दिसून येत असते. तर शेतकरी मित्रांनो, इग्निटस या प्लांट ग्रोथ रेग्युलेटरचा वापर आपण कोणकोणत्या पिकात करू शकतो. तर कंपनी लेबल क्लेमनुसार आपण कापूस पिकात वापर करू शकतो. तरी इतर पिकात वापर करायचा झाला तर कंपनी प्रतिनिधीसोबत आपण चर्चा करून फवारणी करू शकतो. तसेच शेतकरी मित्रांनो, हे बायर कंपनीने नुकतेच बाजारात दाखल केलेले प्लांट ग्रोथ रेग्युलेटर असून याचा वापर करतेवेळी फक्त इग्निटस या प्रोडक्टचा वापर करावा. कुठलेही कीटकनाशक व कॉम्बिनेशन घेऊ नये. तरी वापर करत असताना कंपनी लेबलच्या सल्ल्यानुसार वापर केला तर आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट त्या ठिकाणी मिळणार आहेत. तसेच शेतकरी मित्रांनो, इग्निटस या प्लांट ग्रोथ रेग्युलेटरचे आपण प्रमाण काय घेऊ शकतो. तर याचे प्रमाण आपण 80 ते 200 मिली प्रति एकर फवारणीसाठी आपण घेऊ शकतो. तर शेतकरी मित्रांनो, बाजारात जर याची किंमत बघितली तर हे स्वस्त व किफायतशीर प्लांट ग्रोथ रेग्युलेटर आहे व याचं 100 मिलीचं जे काही पॅक आहे हे साधारणतः आपल्याला 400 ते 450 रुपयेपर्यंत मिळू शकते. तर शेतकरी मित्रांनो, इग्निटस हे एक प्रकारचं प्लांट ग्रोथ रेग्युलेटर आहे व याचा वापर आपण वाढ नियंत्रणासाठी विविध पिकामध्ये करू शकतो. तरी कंपनी लेबलच्या सल्ल्यानुसार जर वापर केला तर त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट त्या ठिकाणी मिळणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण बायर कंपनीच्या इग्निटस या प्लांट ग्रोथ रेग्युलेटरविषयी माहिती बघितली. ती माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.